तुम्ही जेव्हा काम करता स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या महिलांना अधिक सबल करण्याकरता प्रयत्न करता, तेव्हा त्यांचं कुटुंब न दुखावता त्यांना पुढे आणणं ही तुम्हाला तारेवरची कसरत असते का? नाही, थोडंसं अवघड असतं, पण हळूहळू होईल तो बदल. आपण सगळ्यांनीच त्याच्यात सहभागी व्हायला पाहिजे. दुसरा एक महत्वाचा प्रश्न असा आहे की आता लोकसभा किंवा राज्यसभा यांच्यामध्ये एकेकाळी अत्यंत मोठ्या प्रमाणावर वैचारिक अशा प्रकारचे डिबेट व्हायचे, वाद व्हायचे. उदाहरणतः संसद श्रेष्ठ की न्यायालय श्रेष्ठ, आता तो प्रश्न वेगवेगळ्या प्रकारे आपल्या समोर होतो. न्यायालय काही परस्पर विरोधी निर्णय देतात आणि संसदांना त्याच्यावर काही बोललं जात नाही, कारण संसदात त्या प्रकारची माणसंच नसतात. एकीकडे मधु लिमयेंनी त्याच्यावर अप्रतिम भाषण केलेलं, नागपाईंनी भाषण केलेले. अगोदरची जर संसदेतली भाषणं वाचली तर लक्षात येतं की किती हायली इंटेलेक्च्युअल डिबेट व्हायचं त्या काळामध्ये. तर असे वाद होत नाहीत. तर तुम्ही आता निवडून गेल्यावर आतमध्ये संसदेतलं चित्र जे तेव्हा तुम्ही बघता, तुमच्या बरोबर अनेक खरोखर विद्वान माणसं पण आलेली आहेत, इंटेलेक्च्युअल्स पण आलेले आहेत, म्हणजे तिथे आहेत, नावं मी आता घेत नाही पण आहेत, पण अशी डिबेट होत नाही. याचं तुम्हाला म्हणजे हे सगळं तुम्ही कसं पाहता? म्हणजे इतिहासही तुम्हाला माहिती आहे, आता तुम्ही वर्तमान जगता आहात, या सगळ्याकडे कसं पाहता? आणि हे जर बदलायचं झालं तर तुम्हाला कसं बदलायला म्हणजे बदलावं असं वाटेल? म्हणजे ते बदलायची ताकद तुमच्यात आहे, तुम्ही बदलू शकता की नाही, ती येणार आहे की नाही, याच्यावर मी पुढे येणार आहे. पण ते म्हणजे अगोदरचं आताच आणि कसं वाटतं तुम्हाला? नाही, खरं तर मागचे 5 वर्ष आणि हे 5 वर्ष म्हणजे UPA 1 आणि UPA 2 याच्यात निवडून आलेल्या लोकांमध्ये खूप एक वेगळं वातावरण आहे. एक तर सगळे बाहुबली जे निवडून मागच्या वेळेस आले होते ते सगळे यावेळेस इलेक्शन हारलेले आहेत. त्यामुळे एक वेगळं ॲटमॉस्फिअर संपूर्ण संसदेत आहे. त्यामुळे मला खूप अपेक्षा आहेत. ह्यावेळेस सेशन अत्यंत चांगलं चाललं. अनेक वेळा गेल्या 5 वर्षात एवढं सेशन चालले नव्हते, अडजर्नमेंट्स व्हायचे, 3-3, 4-4 दिवस एखाद्या विषयावर चर्चा न होता सगळे खासदार नुसतं सही करून निघून जायचे आणि आम्हाला सगळ्यांना दुःख होतं असे दिवस होतात तेव्हा. कारण का शेवटी आम्ही मतदारसंघ घर कामं सोडून दिल्लीला जाऊन बसतो तेव्हा आमचीही अपेक्षा असते की 5 दिवस जेव्हा आपण जातो, आपल्या मतदारसंघातली असतील, आपल्या राज्याची असतील, ही सगळी कामं किंवा बाकीच्या राज्यात काय चाललंय हे शिकण्यासाठी खरं तर आम्ही दिल्लीला जातो सगळे. आणि राज्यसभेत अजूनही डिबेटची क्वालिटी नेहमीच चांगली असते, कारण शेवटी संसदेत लोकसभेत जेव्हा आम्ही वाद घालतो किंवा एका चर्चेत भाग घेतो की शेवटी ते आपल्या मतदारसंघापर्यंत जातं. कारण का ज्या लोकांचा प्रतिनिधी म्हणून आपण जातो तिकडे त्यांचे प्रश्न आपल्याला मांडावे शेवटी, आणि त्यांच्याचमुळे आपण दिल्लीला गेलो. त्यामुळे हे कुठल्याही खासदाराला विसरून चालणार नाही आणि ते बरोबरच आहे की आपल्या मतदारसंघाचे प्रश्न आपण पहिले मांडले पाहिजे. पण हे करत असताना राज्यसभेत मोठा कुठल्याही मतदारसंघात नाही तर राज्याच्या वतीने आपण प्रश्न मांडतो. त्यामुळे तिथे भाषण करणं थोडंसं सोपं असतं किंवा जास्ती अभ्यासपूर्ण होतं, कारण का कुठल्याच मतदारसंघाबद्दल असं फोकस्ड आपण बोलत नाही. आणि अजूनही आधीपेक्षा कमी जास्त होतात, पण डिबेट राज्यसभेत लोकसभेपेक्षा चांगली होतात हे मला मान्यच करायला पाहिजे. राजकारणात येताना किंवा खासदार होताना तुम्हाला असं वाटलं होतं का की अगोदरचं जे सामाजिक काम आहे त्यातले जे असंख्य प्रश्न तुम्हाला भेडसावत होते आणि सरकारच्या जवळ असलं किंवा सरकारी पक्ष जो आहे त्याच्यामध्ये असणं, म्हणजे कुटुंब म्हणून तुम्ही असणं, यामुळे पण तुम्हाला एक फायदा मिळत नव्हता, जे धडका माराव्या लागायच्या, तुम्हाला लढावं लागायचं, तुम्हाला सुद्धा तो लढा अटळ झाला होता. तुम्हाला असं तेव्हा वाटलं होतं की आपण निवडून गेलो किंवा म्हणजे अपर हाऊसमध्ये पहिले गेलात तुम्ही, खासदार झालो की प्रश्न सोडायला मदत होईल असं वाटलं होतं का? आणि अगोदरचं खासदारपद आणि आता निवडून आल्यावर खासदारपद हे पाहिल्यावर तुम्हाला प्रश्न सोडवायला खरोखर एवढं सोपं होतं का? सत्ता असली काही प्रमाणात का होईना, ही प्रश्न सोडवणं, सामाजिक कार्यकर्त्या म्हणून जे प्रश्न आहेत ते सोडवणं सोपं होतं का? आणि दुसरा त्याचा भाग असा की तुमच्या कार्यकर्त्यांच्या तुमच्याकडनं प्रचंड अपेक्षा वाढतात. आता ताई गेल्या दिल्लीला, आता सगळे प्रश्न सुटकीसरशी सुटतील असं पण त्यांना वाटायला लागतं का? आणि त्याचंही तुमच्या मनावर दडपण येतं का? नाही, खरं तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं म्हणजे सगळे प्रश्न असे सुटत नाहीत, भाषणातून जरूर सुटतात. आणि मला वाटतं हाच बदल हळूहळू आपण आणायचा पाहिजे. शेवटी 5 वर्ष आली की लोकांच्यात, जे राजन खान स्वतः आधी बोलले की असं झालेलं आहे की सत्तेवर आल्यावर आम्ही हे तुमच्यासाठी करू, येऊन तेवढं हे करणं इच्छा सगळ्यांचीच असते, आमची असते, आमच्या आधीचे जे सहकारी असतील, आमदार असतील, खासदार असतील, त्यांच्याही होत्या. पण ते इम्प्लिमेंट करणं तेवढं सोपं नसतं. मी तुम्हाला छोटंसं उदाहरण देते. सर्व शिक्षा अभियान केंद्र सरकारने पॉलिसी केली, अत्यंत सुंदर पॉलिसी आहे, त्याच्यात कुठलाच फ्लॉ नाही आहे, पैशाची कमतरता नाही आहे,
सुविधांची कमतरता नाही आहे, पण ते प्रत्येक राज्याकडे येऊन प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये जाऊन पंचायत समितीत गावात जाऊन तो कसा इम्प्लिमेंट होतो याची जबाबदारी केंद्र शासन प्रत्येकावर देत जाते. आणि खरं तर आजच एका ठिकाणी मी सांगत होते की पंचायत राज आल्यापासून खरी सगळी ताकद पंचायत आणि जिल्हा परिषदला जास्ती अधिकार आहेत एका आमदार किंवा खासदारापेक्षा, कारण का ते इम्प्लिमेंटिंग सगळे उपक्रम त्यांच्याकडे होतात. त्याच्यामुळे शेवटी त्यांचा तो निर्णय असतो. मी मगाशी म्हणले तसं की प्रत्येक वर्गात बऱ्याचदा त्यांना माहीतच नसतं ही गोष्ट. त्याच्यासाठी ट्रेनिंग आहे. तुम्ही जर ट्रेनिंगमध्ये सहभागी झाला किंवा एखादा चांगला जर जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीतला माणूस असेल तो त्याच्या भागात उत्तम काम करतो, कारण का त्याला माहिती असतं कुठली स्कीम आणायची. हिवरे बाजारचं उदाहरण तुम्ही बघा. पोपटराव पवारांनी काय केलं, त्यांनी फक्त अभ्यासपूर्ण अंमलबजावणी केलेली आहे. माझ्या मतदारसंघात बोरकरवाडी म्हणून फार चांगलं गाव आहे, पाण्याचा प्रश्न सुटलाय, विजेचा सोडवतोय, कशामुळे त्याला सरपंच चांगलं काम करतोय, त्याला आमदाराची मदत होते, हे मान्यच आहे. पण त्याचबरोबर त्यांच्यातून काहीतरी होतं. शाळा शेवटी ही गावकऱ्यांची आहे, ती शासनाची नाही. हे सगळे प्रोग्राम हे शासनच लोकांचं आहे, हा पॉइंट कुठेतरी मिस झाला. याच्यावर आपण येतोय, पण त्याच्या अगोदर मला दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर हवं की तुमच्या कार्यकर्त्यांच्या तुम्ही अचानक खासदार झाल्यावर अपेक्षा प्रचंड वाढल्या का तुमच्याकडनं, की ताई आता चुटकीसरशी सगळे प्रश्न दिल्लीहून सोडवून आणणार, असं एवढं नसेल पण या मीटरवर कुठेतरी अलीकडे पलीकडे कार्यकर्त्यांना वाटायला लागलं का? खरं तर काम फीडबॅक सगळं जे काम होतं ते कार्यकर्तेच जास्त करत असतात. त्यांच्याचमुळे मला फीडबॅक सगळा कळतो. आणि एक लोकप्रतिनिधी म्हणजे कार्यकर्ते असतील, तुमचे मतदार असतील, हे एकाच कुटुंबातले आम्ही सगळे असतो. आणि मी नेहमी सांगते की माझ्या केसमध्ये माझ्या आधीचे खासदारांच्याबद्दल हे माहिती आहे सगळ्यांना, पण अनेक ठिकाणी एक लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते आणि मतदार यांच्यात एक वेगळं अंतर आलं. लोकप्रतिनिधीचा अर्थच कुठेतरी ह्याच्यातच कुठेतरी अंतर आले. लोकप्रतिनिधी म्हणजे कोण? ह्या 15 लाख मतदारांनी दिल्लीला पाठवलेला त्यांचा माणूस येतो. म्हणजे जे 15 लाख मतदार बारामती मतदारसंघातले आहेत त्यांनी माझी नेमणूक ह्या कामावर केलेली. तुम्ही त्यांचे विश्वस्त आहात? त्यांचा विश्वस्त नाही, पण त्यांनी मला ही जबाबदारी एका विश्वासाच्या नात्याने ट्रस्ट टाकला, म्हणजे ट्रस्टी नाही पण विश्वासाच्या नात्याने त्यांनी मला ही जबाबदारी दिलेली आहे.